अभिनेते प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या आरोपांचं आता खंडन केलंय। चित्रपट हा दर्जेदार असल्यास प्रेक्षकच त्याला गर्दी करतात असं सांगत त्यांनी अफवा उठवणं चुकीचं असल्याचं आता म्हटलेलं आहे। देऊळबंद 2च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं। राज्यातील नेत्यांनी मतदारांना पैसे वाटण्यापेक्षा त्यांच्या जीवनासाठी काम करावं आणि हा चित्रपट तळागाळापर्यंत येऊन पोहोचावा अशी अपेक्षा प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली आहे। चित्रपट व्यवसायामध्ये भावना न आणता गुणवत्तेवर भर देण्याचं आवाहन सुद्धा प्रवीण तरडे यांनी केलं आहे। चांगल्या मराठी चित्रपटांना मिळतात हो, ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा। हे कुणीतरी उगाच वावडं उठवलेले असं काय नसतं। चांगल्या पिक्चरला स्क्रीन मिळतातच असं कधीच झालं नाही। स्क्रीन त्याच वेळी काढल्या जातात ज्यावेळी प्रेक्षक येत नाहीत सिनेमापर्यंत। हिंदीतले बघा, आता परवा काहीतरी मी त्या बातम्या खऱ्या असतात का नाही माहित नाही, मी कुठेतरी पाहिली की करण जोहरचे ते 2 सिनेमे होते ना आता लागले, ते देऊळबंदमुळे महाराष्ट्रात पडले, देऊळबंदमुळे पडले। पण ना तो तक्रार करायला आला ना मी आनंद साजरा करायला गेलो। बिझनेस आहे हा, चित्रपट हा व्यवसाय, त्याच्यात भावना नाही आणायची, त्याच्यात भावना नाही आणायची। चांगला सिनेमा बनवायचा, चांगले थिएटर मिळवायचे।